मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा. फिर्यादी मोहन रामचंद्र बागडे, वय वर्ष 41, राहणार शिवाजीनगर, भूम यांचे बेताळ रोड, भूम येथील जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपी नावाचे मोबाईल दुकानाचे शटर कडीकोयंडा अज्ञात व्यक्तीने दिनांक 18/11/2024 रोजी 9 ते दिनांक 19/11/2024 रोजी 2:30 अंतराने तोडून आत प्रवेश करून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो, HMD, विवो, सॅमसंग, झेड फोल्ड 6, OnePlus 10R, रेडमी कंपनीचे AR बड्स, रेडमी कंपनीचे स्मार्टवॉच असे एकूण 6,89,866 किमतीचा माल चोरून नेला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादीनामे मोहन बागडे यांनी दिनांक 19/11/2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 259 2024 कलम 331-4 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने काही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भूम, मोहा, ढोकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला. मोबाईल सिमचा धरक यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोनबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मागील 4 दिवसांपूर्वी भीमा काळे, राहणार सांजा रोड, धाराशिव याच्याकडून पावती नंतर देतो अशा अटीवर 5,000ला विकत घेतला आहे असं सांगितलं. त्यानंतर संशयित सिम 9356364319 लोकेशन भूम येथे येत असल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन तेथे एक महिला मिळून आली. तिला तिच्या ताब्यात असणाऱ्या मोबाईलबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की माझा मुलगा राजू अर्जुन काळे याने आणून घरी ठेवला आहे असं सांगितल्याने राजा अर्जुन काळे याचा शोध घेतला असता तो गोलेगाव, तालुका भूम येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितलं की मी माझा साथीदार सुभाष श्रीरंग चव्हाण, राहणार ढोकी, तालुका जिल्हा धाराशिव असे आम्ही दोघांनी मिळून भूम येथील मोबाईल शॉपी दुकानाचे शटर तोडून दुकानातील बरेच मोबाईल चोरी केले आहेत असे सांगितल्यावरून पथकाने ढोकी येथे जाऊन सुभाष श्रीरंग चव्हाण यास ताब्यात घेऊन नमूद गुन्हा संबंधाने विचारपूस केली असता राजा काळे यांनी सांगितले की हकीकत सांगून सदर गुन्हा मी आणि राजा अर्जुन काळे आम्ही दोघांनी केल्याचं कबूल केलं आहे. त्यावर पथकाने त्या दोघांनी काढून दिलेले मोबाईल हस्तगत केले. नमूद चोरीतील 25 मोबाईल फोन असा एकूण 5,32,206 किमतीचा माल हस्तगत करून पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह भूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस फौजदार वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश अवताडे, फरहान पठाण, चालक तानाजी शिंदे, सचिन गायकवाड, TAW सुनील मोरे यांच्या पथकाने दिली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.